वसई पूर्वेकडील ग्रुप ग्रामपंचायत पोमन कार्यक्षेत्रात लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे। त्यामुळे ग्रामपंचायत पोमन येथील गुरुचरण जागा व स्मशानभूमींच्या जागांवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी ग्रामपंचायत पोमन कार्यक्षेत्रातील मौजे पोमन, मोरी, सारजा मोरी व शिलोत्तर येथील गुरुचरण व मसनवट जागा निश्चिती करण्यासाठी ग्रामपंचायतीने या जमिनीची मोजणी करण्याचे ठरविले आहे। त्यासाठी तहसीलदार व उपाधीक्षक भूमी अभिलेख वसई यांना दिनांक 29/2/2024 रोजी अर्ज दाखल केला आहे। एकूण 14 ठिकाणी या जमिनी असून जमिनी मोजणी करण्यासाठी लागणारी फीची देखील भरणा केली आहे। असे असताना भूमी अभिलेख विभागाकडून सदर जमीन मोजणीबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येत नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे। सदर बाबतीत पोमन ग्रामपंचायत सरपंच आत्माराम ठाकरे व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश देवळीकर काय म्हणाले पाहूया। ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जागेवर अतिक्रमण झाल्याची ओरड आहे, याबाबत आपलं काय मत आहे? नमस्कार। पोमन ग्रामपंचायत हद्दीमध्ये जी शासकीय जागा आहे, जी जमीन आहे, ती आत्तापर्यंत पडीत आहे। आत्तापर्यंत आम्हाला माहिती नाही की ही सरकारी जागा आहे की मालकी जागा आहे, परंतु आम्हाला जी ओरड ग्रामस्थांकडून जी ओरड होते आणि त्या ओरडनुसार की ग्रामसभेमध्ये विषय घेऊन आपण जे सर्वे करण्यासाठी जो आपण टाकलेला आहे आणि जो सर्वे करण्याचं काम हे शासनाचं आहे। शासनाची जागा जर शासनाने आपल्या निदर्शनास आणून दिले तर आपण त्याच्या संदर्भात कारवाई करू, परंतु आम्हाला माहिती असली पाहिजे की सरकारी जागा ही गुरुचरण जागा आहे, स्मशानभूमीसाठी दिलेली जागा आहे, महसूल खात्याची जागा आहे, आकारी पडीत जागा आहे, ही कुठे आहे, कशी आहे, हे जर सर्वे करून जर आपल्याला भेटली नसेल आणि आपल्याला हद्द निश्चित नसेल तर मग आपण कसं सांगणार की ही सरकारी जागा? त्याच्यासाठी आम्हाला माहिती असावी, ग्रामपंचायतला माहिती असावी, म्हणून आपण त्या जागेची मोजणी होण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन भूमी अभिलेखमध्ये जो निधी भरलेला आहे, मोजणीचा जो पैसा आहे तो आपण भरलेला आहे आणि त्या मोजणीनुसार आपल्याला अजूनपर्यंत वर्ष झालं अजूनपर्यंत मोजणी करून दिली नाही आणि ही हलगर्जीपणा भूमी अभिलेखची असेल तर आम्ही काय करायला पाहिजे? जर आपल्याला ही जागा निश्चित असेल तर मग आपण ती जागा सरकारी जागा ही ताब्यात घेऊन आपण त्या जागेवर चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो। विविध ठिकाणी अतिक्रमण होत आहेत शासकीय जागेवरती, ते ग्रामस्थ म्हणून आपली भूमिका काय आहे? पोमन ग्रामपंचायतमध्ये शासकीय जमिनी भरपूर आहेत, 14-15 ठिकाणी शासकीय जमिनी आहेत, गुरुचरण आहे, गावठण आहेत व आमच्या स्मशानभूमीच्या जागा आहेत। त्या स्मशानभूमीच्या जमिनीवर जर शासकीय जागेवर अतिक्रमण होत असेल तर ते आम्हाला काढण्याचा अधिकार आहे, परंतु त्याची आम्हाला हद्द निश्चित नसल्यामुळे आम्ही भूमी अभिलेखकडे वारंवार अर्ज केलेत, ग्रामपंचायतच्या माध्यमातून मागणी केली, आम्ही कलेक्टरचं अर्ज करून आम्ही त्यांचं परमिशनही मिळवलं, तरीसुद्धा आमच्या मोजण्या होत नाही। वास्तविक हे भूमी अभिलेखनी शासकीय जमिनी म्हणून मुक्त मोजणी करून आम्हाला हद्द निश्चित करून द्यावी, परंतु ग्रामसभेचा ठराव घेऊन ग्रामपंचायतीने त्यांचे चलनही भरलं आहे। चलन भरून देखील आमच्या जमिनी मोजून दिल्या जात नाही, आमच्या हक्काच्या जमीन आहे। तर माझा एक सवाल आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून व न्यूजच्या माध्यमातून भूमी अभिलेखला का तुम्ही आमच्या असे म्हणजे मोजून देत नाहीत? ग्रामस्थ जेव्हा आम्हाला प्रश्न विचारतात तर त्याचं आम्हाला उत्तर द्यावं लागतं, तर भूमी अभिलेखने याचं उत्तर द्यावं का आमच्या ऑनलाईन अर्जही तुम्ही रिजेक्ट करताय, कशामुळे करताय, याचं आम्हाला उत्तर मिळावं। याबाबत आपली पुढची भूमिका काय असेल? जर झालं नाही, भूमी अभिलेखनी केलं नाही तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीने कलेक्टर मॅडमला भेटणार आहोत, कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे, त्यांनाही भेटून निवेदन देऊ का आमच्या जमिनी अन्याय होत नाहीत, मोजणे होत नाहीत।